नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तालुक्यानुसार बघणार आहोत। तर येत्या 48 तासामध्ये हवामानात अचानक कोणता नवीन मोठा बदल झालेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर पुढील हवामान अंदाज सविस्तरामध्ये दक्षिण भारताच्या काही अंतरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच केरळ किनारपट्टीजवळ असलेले कमी दाबाचे क्षेत्र या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या 48 तासामध्ये अधिकच वाढणार असून त्याभोवती फिरणारी वाऱ्याची चक्राकार स्थिती, या वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक आणि वाऱ्याचा स्पीड अधिक असल्यामुळे हे दोन्ही वारे एकत्र येऊन दक्षिण भारत आणि महाराष्ट्रामध्ये जोरदार वादळी पावसाचा तडाखा येत्या 48 तासामध्ये होण्याची शक्यता असणार आहे। तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज येत्या 48 तासाचा 6 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2020 या तारखेचा बघणार आहोत। येत्या 48 तासामध्ये दक्षिण भारतामध्ये केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गोवा राज्यामध्ये येत्या 48 तासामध्ये जोरदार वादळी पावसाचा तडाखा असून काही राज्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातही येत्या 48 तासामध्ये आज दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बरेचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येत्या 48 तासाचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज बघणार आहोत। तर सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सांगली जिल्ह्यात बघितले असता तर सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 48 तासामध्ये काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। तर तासगावला बघितले असता तासगावला मुसळधार पावसाची शक्यता ही जबरदस्त असणार आहे। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आज दुपारनंतर जबरदस्त बघायला मिळणार आहे। लगतचा परिसर बघितला असता देसिंग, कोची, नागज, दागलपूर इथेही पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। तसेच जतला बघितले असता जत, बिलर, कानामडी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असून आसपासच्या लगतच्या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, अर्लीटी तसेच अथनीमध्ये बघितले असता इथेही पावसाचा जोर येत्या 48 तासामध्ये वाढलेला आहे। इथेही मुसळधार पावसाची शक्यता असून आसपासच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। मंगसुळी, कुडाची, शिरागोपीला काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज लगतच्या भागामध्ये असणार आहे। शिरळ, इचलकरंजीकर, सल्लगा, कागल, इस्पोर्ली, जैनवाडी हा परिसर बघितला असता इथे मध्यम स्वरूपात असून एक दोन भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा तडाखा देखील होण्याची शक्यता असणार आहे। येत्या 48 तासामध्ये असणार आहे। चिकोडी, मालदाटी, रायबग, हिडकल, देवणकाठी लगतचा भाग बघितला असता गोकाक आणि कुरणवाडी, सांकेश्वरा या सर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात असून एक दोन भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। तसेच जैनवाडी, इस्फुर्ली, बिद्री, मुरगोड, निपाणी, कापसी, कारगोटी, राधानगरी इथे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून एक दोन भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील आपल्याला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह या सर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात बघितले असता कोल्हापूर, जेतेबहिल, किनी, कोडाली हा परिसर बघितला असता काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार आहे। मलकापूर आणि परोळा तसेच रायपटणला देखील मुसळधार पावसाची शक्यता ही येत्या 48 तासामध्ये असून काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। गगनबावडा, राधानगरी, पोंडा, खारेपटण आणि कणकवलीला बघितले असता इथे मात्र मध्यम स्वरूपात असून एक दोन भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच कणकवली, दिग्रळा, कासल, वायगणी, कुंकेश्वरला बघितले असता इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। दिग्रळा, कडेगाव तसेच पटेगावला बघितले असता इथे बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार। तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितले असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली, चांदगड, रामगड, सावंतवाडी, अरोज, बंडा, बेडशी, पारसेम, मपासा, बिछोलियम, अंजुनियम, कानाकोंबी लगतचा सर्व भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम ते
मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह बघायला मिळणार आहे। तर बरेचशा भागामध्ये असणार आहे, तर बरेचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। पणजी, वास्को द गामा आणि मडगाव, कुचकोडे, रिवोना तसेच जागवी हा परिसर बघितला असता काही भागात मध्यम स्वरूपात राहील, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वारा आणि मेघगर्जनेसह असणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितले असता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोकरूड, मलकापूर, साक्रापा लगतचा परिसर आहे, लांजा वगैरे, रेपटण इथे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे बघितले असता तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या 48 तासामध्ये पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे। जोरदार वादळी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। गिरडी, सांगोडे, आटपाडी, दिघाची, खर्डी, मौद बुद्रुक, मंगळवेढा आणि मौद बुद्रुक, दिघाची हा परिसर बघितला असता इथेही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। इथेही मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जोरदार वादळी वारा आणि मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पंढरपूर, बालवानी, पिलवी, वेलापूर, करकम, शेतपल, बेंबले, अकलूज, मालसेरस हा परिसर बघितला असता इथे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। काही भागामध्ये जोरदार पाऊस होईल, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार आहे। तसेच अरणगाव, कुरुरवाडी, केरळ, परंडा, सेल्सेस, कोंडेस, बार्शी, पानेगाव इथे बघितले असता इथे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। बरेचशा भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात राहील, तर ठिकठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज देखील जोरदार वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तांदूळवाडी, वडोला इथे मध्यम स्वरूपात आणि आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार असणार आहे। तर सोलापूर जिल्ह्यात बघितले असता सोलापूर, बेल्हाटी, मंगळुरी, जामगाव, मोळ तसेच पंढरपूर लगतचा भाग, मंगळवेढा, मारवाडे, शंख, झालकी इथे बघितले असता इथेही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। इथेही जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मात्र सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता वलसंग, अक्कलकोट, सल्लागर आणि अलूर, वडगरी, मुष्टी या भागामध्ये बघायला मिळणार आहे। मात्र मुरम, उमरगा, घोटाला, तुगाव, उज्जैन इथे मुसळधार पावसाची शक्यता वादळी पावसाचा अंदाज देखील आज दुपारनंतर जबरदस्त बघायला मिळणार आहे। नलदुर्ग, होर्डी या ठिकाणी देखील तीच कंडिशन निर्माण झालेली आहे। तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा तडाखा होण्याची शक्यता ही येत्या 48 तासामध्ये असणार आहे। सातारा जिल्ह्यात बघितले असता सातारा जिल्ह्यामध्ये सिंगणापूर, बराड, लुसुंबे, बारामती, इंदापूर इथे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये लाटे, फलटण, नांदल, अद्राकी आणि मोल, दिस्कल हा भाग बघितला असता इथे वादळी पावसाची शक्यता काही भागात मध्यम राहील, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही जबरदस्त असणार आहे। कोरेगाव, निंदाल, दहिवाडी, वडूज, औंध, रेहमतपूर, पोसेवली, मायानी, विटा, मसवड हा परिसर बघितला असता इथेही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। येत्या 48 तासामध्ये या भागामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आज दुपारनंतर जबरदस्त बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या या भागामध्ये असणारी सातारा, मेढा, वसोटापोट, चाकदेव इथे मध्यम आणि लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच उमराज, कराड, कडेगाव तसेच रेहमतपूर, विटा, नरसिंहपूर, इस्लामपूर, पलूस, तासगाव आणि उडाले, कोकरूड हा परिसर बघितला असता इथे आपल्याला मुसळधार वादळी पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। अष्टाला काही भागात मुसळधार राहील, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना पट्ट्यांच्या काही भागात मध्यम राहील, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। तसंच अरळ, अरवाडे, सातारा, वसोटा फोर्ट, शिरशिंगे, चिपळूण, लोटे, सागदेव हा परिसर बघितला असता काही भागात मध्यम राहील, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता अरळ, शिरशिंगे, चिपळूण, लाटे, वसोटा फोर्ट या भागामध्ये येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। माखनजन, संगमेश्वर, देवरुख, साखरपा, बेलकर, मलकापूर, कोकरूड हा परिसर बघितला असता इथे मुसळधार पावसाची शक्यता ही येत्या 48 तासामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। तसेच गुहागर, दाभोल, दहागाव, खेड आणि दापोली, पाचपंढरी, मंदनगर, श्रीवर्धन, दिवेगर हा परिसर बघितला असता इथे मात्र पावसाचा जोर हलक्या आणि मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। घोगरे तसेच पोलादपूर, महाड, गोरेगाव, वर्धन, इंदापूर, टाला, जिटे इथे बघितले असता इथे मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। वाई, खंडाला, लोणार, शिरवळ, भोर हा परिसर बघितला असता केटवल्ले वगैरे इथे मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे। पुणे जिल्ह्याकडे बघितले असता पुणे जिल्ह्यामध्ये शिवापूर, सासवड, लोणी कालभोर तसेच सुसगाव, वाघोली, पुनावले, कळवण, शिरगाव, लवासा, आळंदी हा परिसर बघितला असता इथे मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। शिंदे, खेड तसेच
चाकण, कवठे महाकाळ, शिरूर, भांबर्डे हा परिसर बघितला असता इथे मध्यम असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असा आहे। मंचर, वाडा, जुन्नर हा परिसर बघितला असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही मेघगर्जनेसह असणार आहे। तसेच मठ, बोरी, नार्वे, राऊ, कडेगाव, दौंड, पडेगाव तसेच लगतचा भाग बघितला असता जेजुरी, बारामती, लाटे इथे आपल्याला बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। बारामतीच्या काही भागामध्ये असणार आहे। तसेच सवंगड, नागोठणा, आंबे, खोपोली, रायगड जिल्ह्यामधील शिरवळ आणि कर्जत, कवसर इथे मुसळधार पावसाची शक्यता असून मात्र अलिबाग, पेण, पेंजारी आणि लगतचा परिसर बघितला असता चोंडी वगैरे इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तर येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे पेठ, नरेल, कर्जत, कवसर, मुरबाड, आंबेगाव तसेच शिवाले, वैशाखरे इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। मात्र नवी मुंबई, निंजाले, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडवाली, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, वसई, विरार, ओमवाडी, ख्रिस्तीवाडा, उरण हा परिसर बघितला असता तर या सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तर उत्तर कोकणाकडे बघितलं असता उत्तर कोकणामध्ये डहाणू, वाणेगाव, बोईसर, पालघर, मानोर आणि सपाले, गोंडमाल हा परिसर बघितला असता इथे पावसाची शक्यता हलक्या आणि मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच वाडीवारे, मुंडगाव, खोडाला, इगतपुरी, हिरापाडा, जव्हार इथे मात्र वादळी पावसाची शक्यता ही जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर येत्या 48 तासामध्ये असणार आहे आसपासच्या लगतच्या सर्वच भागामध्ये असणार आहे नाशिक, देवळी, लाडाची, हर्सुलच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील। तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील येत्या 48 तासामध्ये असणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर, कळवण, देवळा, डोडांबे, चांदवड तसेच सौदाने हा परिसर बघितला असता इथे हलक्या मध्यम आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। लासलगाव, पाटोदा, कोसमाडी, येवला, मंजूर, मालसाखरे, नागपूर, ओझर तसेच सिन्नर, वावी, जवळके, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर हा परिसर बघितला असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आणि मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील जबरदस्त असणार आहे। येत्या 48 तासामध्ये नांदगाव तसेच तालवड, ममदापूर, बारं, कोपरगाव हा परिसर बघितला असता इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मात्र कोपरगाव, बुलतांबा, शिर्डी, जवळके, वावी, खेलवड, राहता आणि लगतचा भाग बघितला असता अस्तगाव वगैरे इथे आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बरेचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह येत्या 48 तासामध्ये असणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर, आश्वी, वरवंडी, अकोला, शमशेरपूर, लगतचा भाग बघितला असता कोटाले, राजूर, गरवाडी इथे मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। वरवंडी, मांडवे, घारगाव, जुन्नर, ओतूर, अले, अणे, टाकळी, जोगेश्वर तसेच अळकुटी, मंचर हा परिसर बघितला असता या बरेचशा भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। तसेच देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिकाबंद, बनास, नेवासा, वडोला, बैरोबा, घोडेगाव हा परिसर बघितला असता इथे मध्यम असून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच वांबोरी, शिरळ, महाका, अमरापूर, पाथर्डी, कोडगाव इथे मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे। इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पाथर्डीच्या बरेचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच अहमदनगर, खंडाळा, पारनेर, सुपे, भालवाणी, सुरेगाव, राळेगाव इथे मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील जोरदार वादळी वाऱ्यासह असणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये काढा, आष्टी, अंबळनेर तसेच राळेगाव, सुरेगाव, पारेगाव, सुद्रक, बोरी, मठ, नार्वे, श्रीगोंदा, बिटकेवाडी, जळगाव हा परिसर बघितला असता इथेही वादळी पावसाची शक्यता आपल्याला येत्या 48 तासामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अहमदनगर जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये राशीन, कुलधरण, कर्जत, पडेगाव, दौंड तसेच बिगवण, केटोबेगोंडण लगतचा परिसर आहे। करमाळा आणि कोंडे, सेल्सियस इथे बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील अहमदनगर जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये आपल्याला येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर उत्तर महाराष्ट्राकडे बघितले असता धुळे, अंजंग, नवारी, अंबळनेर, परोळा तसेच कुसुंबे, चिंचखेडे, चिंचवड, मसाले, साक्री, बेहाड, पिंपळनेर इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच मसाले, दिवी, दुसाणे, चिमठाणे, शिंदखेडा, धोंडाईचा, नंदुरबार, सुत्राणे, पानेगाव, विसरवाडी, नवापूर, कोकसाने आणि पिंपळनेर, साक्री हा सर्वच भाग बघितला असता इथेही जोरदार वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता काही भागात असणार आहे। तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। सांगवी, सोले, सत्रसेन, वैजापूर, चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, जानोरी, फैजापूर इथे बघितले असता इथे हलक्या मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। जळगाव, वसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, भोवड, पाहूर, भराडी, बडगाव, पाचोरा तसेच अंबळनेर, परोळा हा परिसर बघितला असता
इथे बरेचशा भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह जळगाव जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर औरंगाबाद जिल्ह्याकडे बघितले असता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, साईगवन, अंबाला, कन्नड, हतनूर, पिशर, विरांगाव, तालवाड, ममदापूर आणि वैजापूर हा परिसर बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून आसपासच्या भागामध्ये देखील तुरळक भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार। फुलंब्री, संध्यामळसी, लोरगुपा, देवगाव इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार। मात्र आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार। लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकी, पालदा हे गावणे, पैठण, भानास, नेवासा, भक्तापूर, अमरापूर, हंसापूर, बालम, टाकली या बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील। तर काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज देखील औरंगाबाद जिल्ह्याच्या या भागामध्ये येत्या 48 तासामध्ये असणार। जालना जिल्ह्यात बघितले असता रामशेव, गौशोटा, मंगळूर, तानवाडी तसेच मंगळूर, केवराई, उमापूर हा परिसर बघितला असता इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार। अंबड, ईश्वरनगर, काचूर, पाचूर काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। जालना जिल्ह्यामध्ये जालना, गोलापांगरी, तारगाव, सेवली, बदनापूर हा परिसर बघितला असता मट्टा वगैरे या सर्व भागामध्ये जोरदार मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह जालना जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। देऊळगाव राज्याच्या काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार। सम्राटनगर, जाफराबाद, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील जालना जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार। बीड जिल्ह्याकडे बघितले असता बीड जिल्ह्याकडे देखील बीड, गेवराई, वडवणी, तळेगाव, मांजलगाव तसेच सिरसर, सोनपेठ हा परिसर बघितला असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही बरेचशा भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज देखील असणार। सिरसर, सोनपेठ, गंगाखेड, परळी, घाट, नांदुरा, अंबेजोगाई आणि बर्डापूर, भोकडा हा परिसर बघितला असता इथे पावसाचा जोर येत्या 48 तासामध्ये चांगलाच वाढलेला आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। केळझारोडच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार। यलम, चौसाला, पाटोदा, खर्डा, पाथरूड आणि जामखेड, जळगाव, भूम हा परिसर बघितला असता इथे बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील जोरदार वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये असणार। उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या 48 तासामध्ये कळंब, मासा, तारखेड, पेठ, एडशी इथे जोरदार वादळी पावसाची शक्यता येत्या 48 तासामध्ये असणार आहे। तारखेड, भूम, पाथरूड, चौसाला, लगतचा भाग, पाटोदा, जामखेड तसेच परंडा, सेल्सियस, करमाळा, खोंडेस आणि बार्शी, पानेगाव, वेरबंग, अरणगाव, कुरुवाडी या सर्वच परिसरामध्ये बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह उस्मानाबाद जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, कामेगाव, बेमली तसेच लगतचा भाग, भाटंजी वगैरे इथे जोरदार वादळी पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। तुळजापूर, तांदुळवाडी, वडोला इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। लातूर जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर येत्या 48 तासामध्ये जोरदार वाढलेला आहे। लातूर, रैनापूर, बोकडा, मुरुड, खोंड, भाडा, औसा, किंतोड, शिरांतपाल, लातूर रोड, वडोणा, बुजुर्ग, उदगीर, देवणी हा परिसर बघितला असता इथेही जोरदार वादळी पावसाची शक्यता आपल्याला लातूर जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। आज दुपारनंतर लातूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त वादळी पावसाची शक्यता असणार। उदगीर, देवणी, रावणकोला, लगतचा भाग, अचोला, निलंगणा तसेच भाटंजी, किल्हर्णी, औराद, शहाजानी, हलसी, भालकी आणि लगतचा सरत भाग बघितला असता इथेही जोरदार वादळी पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग आणि पालम हा परिसर बघितला असता इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे। भोकर, अद्रापूर, मुखेड, नांदेड, वाघाला, बसमत, पूर्णा इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार। लगतचा परिसर बघितला असता आडगाव, उमरखेड, डाकणी, मोरचोंदी इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। परभणी जिल्ह्यात बघितले असता परभणी जिल्ह्यामध्ये लोहा, बुजुर्ग, कंधार आणि लगतचा परिसर पालम, गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा, परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, मठ्ठा, आष्टी हा सर्व परिसर बघितला असता तर परभणी जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह येत्या 48 तासामध्ये असणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, औंधला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील। कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊरला हलक्या मध्यम स्वरूपात आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह असणार। वाशिम जिल्ह्यात काही भागात मध्यम आणि मुसळधार राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज येत्या 48 तासामध्ये असणार। मंगळूरपेठ, करजाना, मरसूल, परतूर आणि लगतचा भाग, खेरडा वगैरे इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। बुलढाणा जिल्ह्यात बघितले असता रिथाड, रिसोद, लोणी, जयपूर बरेचशा भागामध्ये हलका मध्यम राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार। बिबी, लोणार, डोंगाव तसेच
घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, खेलवड हा परिसर बघितला असता इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार. बुलढाणा, गिरडा, मोटाला, पिंपरीगावली, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, नांदुर्णा, दिघी, मासराखेड, दासराखेड, अदल बुद्रुक, जळगाव, जमात, अलिवाडी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार. अकोला जिल्ह्यात बघितले असता अकोट, तेलारा, जळगाव, जमात इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह असणार. अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, बार्शी, टाकळी, गोरेगाव, बाळापूर आणि मूर्तिजापूरला बघितले असता इथे हलक्या मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज केला आहे. अमरावती जिल्ह्याकडे बघितले असता अमरावती, बडनेरा, नांदगाव, मौजारी, चांदूर बाजार, अचलपूर, ब्राह्मणथडी, मोर्शी, चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, धरणी या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील जोरदार वादळी वाऱ्यासह असणार. नरखेड, पांढुर्णा, वरुड, काठी, दुर्गवाडा, मोर्शी, आष्टी, तळेगाव आणि करजाना, मोजारे इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह अमरावती जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार. धामणगाव रेल्वे, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर, पल्लेगाव, बाबुलगाव इथे हलक्या आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार. धामणगाव आणि पुलगावच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार. वर्धा, तुळजापूर तसेच बोरी, कोकाटे आणि धोतीवाडा हा परिसर बघितला असता. वर्धा, देवळी, कोल्हापूर इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता काही भागात बघायला मिळणार आहे. काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार. बुटीबोरी, बारबडी, हिंगणघाट, वडनेर, वाडकीपिणे आणि राळेगाव इथे बघितले असता इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार. वर्धा जिल्ह्यामध्ये अरिवे, आष्टी, करजाना इथे बघितले असता इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता ही येत्या 48 तासामध्ये असणार आहे. यवतमाळमध्ये यवतमाळ, कलाम, जामोडा, लाडखेड, जवई, रुई, अरणी तसेच पांडकवडा, घाटंजी, पेंढारी इथे बघितले असता या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार. अर्णी आणि साखरी, चोंडी, खंडाळा, पुसद इथे मात्र मध्यम आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह असणार आहे. तसेच मोरचुंदी, ढाकणी, उमरखेड, आडगाव आणि हिमायतनगर इथे बघितले असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार. वणिकायला देखील हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार. चंद्रपूर, भाटाडी, कुगज रोड, बदलापूर, गजवाली इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, जोरदार वादळी वाऱ्याचा असणार. गोंडपिंपरी, आष्टी, सोनापूर, खेडगावला देखील हलक्या मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पुढील येत्या 48 तासामध्ये असणार आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात बघितले असता गडचिरोली, सिंदेवाई, राजोळी, मूलसावली इथे मध्यम आणि आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही जोरदार वादळी वाऱ्यासह असणार. चुरमुरा, नाटेचौक, अरमोरी, देसिंग, टिमटिमेदा, देघोरी, कुरखेडा आणि बालीटोला हा परिसर बघितला असता इथे हलक्या आणि तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज, जोरदार वादळी वाऱ्यासह असणार. तसेच नागपीड आणि ब्रह्मपुरीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर, चारगाव, बिकी, गिरगाव, माकोना इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार. गोंदिया जिल्ह्याकडे बघितले असता देवरी, साखरेटोळा, आमगाव, गोंदिया, सांगदारी, तिरोडा, लांजी इथे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार. भंडारा जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता येत्या 48 तासामध्ये असणार. तुमसर, भंडारा, चिखली, लखनी, साकोली, संग्रणी, अडेल, गोथंगाव आणि भिवापूर, खेडगाव इथे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार. नागपूर जिल्ह्यात बघितले असता नागपूर, कामठी, वाघोली, बार्शी, धर्मापुरी, रामटेक, मंगळूर, अकोला, वनेरा, बडेगाव, बिचवा, उमडी, सावनेर या सर्व भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह असणार. मात्र हिंगणा, धोतीवाडा, बोरी, कोकाटे, बोटीबोरी, पाचगाव हा परिसर बघितला असता इथे मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील नागपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा.